स्वामी तुमच्या हाकेला का देत नाहीत हे एक कारण असू शकतं का? स्वामींना शरण जाऊनही संकटे संपत नाहीत. अहंकाराचा हा अडथळा तर तुमच्या आयुष्यात नाही ना? नमस्कार स्वामी कुटुंबातील सर्व सदस्यांना. अनेकदा आपण म्हणतो, स्वामी मी तुमची इतकी सेवा करतो तरीही तुम्ही माझं का ऐकत नाही? मित्रांनो, कधी विचार केलाय का की आपली भक्ती कुठेतरी अहंकाराच्या ओझ्याखाली दबली तर नाही आहे ना? आज आपण प्रभू श्रीराम आणि हनुमंताच्या एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या भक्तीची दिशा बदलून टाकेल. जेव्हा हनुमंताने लंकेत पराक्रम केला, जय श्रीराम, तेव्हा त्यांनी कधीच म्हटलं नाही की हे मी केलं. ते नेहमी म्हणाले, हे सर्व प्रभू रामांच्या कृपेने झालं. हाच तो निहंकारी भाव आहे जो देवाला सर्वाधिक प्रिय असतो. स्वामी समर्थ आपल्याला एक फार मोठी गोष्ट शिकवतात. मी पण सोडल्याशिवाय तो भेटत नाही. पण अनेकदा म्हणतो, मी इतकं केलं, मी एवढी पारायणे केली, मी इतका दानधर्म केला, हा मीच तुमच्या आणि स्वामींच्या मध्ये उभा असतो. स्वामी म्हणतात, तू फक्त माध्यम आहेस, करणारा आणि करून घेणारा मीच आहे. तू जेव्हा स्वतःला माझ्या चरणी पूर्णपणे समर्पित करशील तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुला अडवू शकणार नाही. स्वामींची एक गर्जना नेहमी लक्षात ठेव, ज्याला कुणी नाही त्याला मी आहे. पण ते कोणासाठी? जो स्वतःचा अहंकार सोडून एका लहान लेकराप्रमाणे स्वामींना साथ घालतो, त्याच्यासाठी स्वामी धावून येतात. अहंकारी माणसाला स्वामींचे अस्तित्व जाणवत नाही, पण विनम्र भक्ताला ते अनुरेणूच दिसतात. आजपासून एक छोटा बदल करा. सेवा करताना मी करतोय ऐवजी स्वामी तुम्ही करून घेत आहात असा भाव ठेवा. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. आपल्या हिंदू तिलक स्वामीवाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अमूल्य संदेश शेअर करा. श्री स्वामी समर्थ.